इयत्ता 12वी विषय इतिहास पाठ 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. यामध्ये एक आहे वास्को द गामा हा डॅश या देशाचा दर्यावर्दी होता. पर्याय पोलंड, इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल. तर याचं उत्तर आहे वास्को द गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता. 2 इंग्लंडच्या डॅशने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. पर्याय सर जॉर्ज ऑक्झिंडेन, एलिझाबेथ राणी, राजकन्या बॅगन्झा, दुसरा चार्ल्स. उत्तर इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. यामध्ये अ गट व ब गटमध्ये जोड्या दिलेल्या आहेत. 1 अर्सबिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी, 2 शान्सेलर न्यायाधीश, 3 विदार्दो फजेन मालमत्तेवरील अधिकारी व 4 कपितान कॅप्टन. तर यामधील चुकीची जोडी आहे 1 अर्सबिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी. तर या जागी योग्य जोडी असेल अर्सबिशपू जे होते हे होते धर्मगुरू, मुख्य धर्मगुरू. प्रश्न 2 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. मुंबईमधील बेटे. तर मुंबईमधील बेटे जे होते त्यामध्ये मुंबई, वरळी, वडाळा, शीव, माझगाव, परळ, माहीम. प्रश्न 3 पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1 भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणे गरजेचे होते. तर याचं उत्तर असेल दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणांचा पोर्तुगीजांनी फायदा घेतला. पोर्तुगीजांनी वसाहतीच्या रक्षणासाठी किल्ले उभारले. त्यांच्याजवळ आरमार प्रबळ होते. किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूक ते उद्ध्वस्त करत असत. या आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्तांना शक्य झाले नाही. पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापल्यावर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगीजांचे परवाने म्हणजेच कारताज घेणे आवश्यक झाले. परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा बुडवत असत. 2 पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते. तर याचं कारण असे होते 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी 5 जहाजे भारतात येत होती. या जहाजावर तोफा असत. पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत. त्यासाठी लागणारे सागाचे उत्पन्न टिकाऊ लाकूड येथे उपलब्ध होते. पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळल्यास इतर भारतीय सत्तेकडे स्वतःचे आरमार नव्हते. त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणे भारतीयांना अवघड होते. प्रश्न 4 खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा.
एक. भारतात पोर्तुगीजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या? तर याचं उत्तर आहे इसवी सन 1608 भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, चौल, गोवा, होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडमलूर, कोची आणि कोल्लम येथे पोर्तुगीजांनी वसाहती उभारल्या. तसेच पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिनम, मय्यलापूर आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी वसाहती उभारल्या होत्या. 2. डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले? तर याचं उत्तर आहे इसवी सन 1602 अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. त्या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला. त्या अंतर्गत कंपनीला नोकर ठेवणे, वखारी स्थापन करणे, किल्ले बांधणे, नाणी पाडणे, पर्वतीय देशाशी युद्ध वा तह करणे असे अधिकार मिळाले. प्रकरण 4 वसाहतवाद आणि मराठे. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. मराठ्यांनी पोर्तुगीजांना डॅशच्या वेढ्यात पराभूत केले. पर्याय: फोंडा, सुरत, वेंगुर्ला, राजापूर. उत्तर: मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंडाच्या वेढ्यात पराभूत केले. 2. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम डॅश या प्रकरणात आला. पर्याय: कुडाळस्वारी, अफजल खान, फाझल खान, राज्याभिषेक. उत्तर: शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम अफजल खान या प्रकरणात आला. 3. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे डॅश यांचा पराभव केला. पर्याय: इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज. उत्तर: पोर्तुगीज. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट व ब गटमध्ये दिलेल्या जोड्या आहेत. 1. कास्मो दगवार्द, पोर्तुगीज इतिहासकार. 2. गोन्सालो मार्तीस, पोर्तुगीज वकील. 3. फ्रान्सवा मार्टिन, डच वखारीचा प्रमुख. 4. हेनरी रेव्हिंग्टन, इंग्रज अधिकारी. तर यामधील चुकीची जोडी आहे 3. फ्रान्सवा मार्टिन, डच वखारीचा प्रमुख. तर योग्य जोडी असेल फ्रान्सवा मार्टिन हा डच वखारीचा प्रमुख नसून फ्रेंचांचा पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल होता. प्रश्न क्रमांक 2 अ. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय कोण होते? उत्तर: पोर्तुगीज. 2. पोर्तुगीजांचा दारुगोळा असलेले ठिकाण. उत्तर: पनवेल. 3.
वखारीचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांना नजराणा देणारे? उत्तर आहे डच. 4. जैतापूरचा इंग्रज दलाल? वेलजी. प्रश्न दुसरा. ब. दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षण जकाती उभारल्या कारण? पर्याय. अ. पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी. ब. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. क. स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी. ड. वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. तर याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षण जकाती उभारल्या कारण इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. प्रश्न तिसरा. तुमचे मत नोंदवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. उत्तर. व्यापाराच्या निमित्ताने युरोपीय देशांचे व्यापारी भारतात आले, आपल्या वखारी स्थापन केल्या. परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी येथील प्रदेशही काबीज केला. आपल्या वखारींना प्रदेशाला संरक्षण मिळावे म्हणून तटबंदी आणि किल्लेही बांधले. सर्वात प्रथम भारतात आलेल्या पोर्तुगीजाचे आरमार प्रबळ होते. त्यांच्या जहाजावर तोफाही होत्या. या युरोपीय राष्ट्रांचा प्रवास प्रथम तराजू, नंतर तलवार, अखेरीस तख्त असा चाललेला आहे हे शिवरायांनी ओळखले. समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील, स्वराज्य सुरक्षित राहील या जाणीवेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. 2. मराठी सत्तेचे धोरण वसाहतवाद विरोधी होते. उत्तर. युरोपियन राष्ट्रांचे व्यापारी भारतात व्यापारासाठी आले. त्यांचा प्रवास प्रथम तराजू म्हणजे व्यापार करणे, नंतर तलवारीच्या जोरावर सामर्थ्य वाढवणे व तख्त म्हणजे राज्याची सत्ता मिळवणे हा त्यांचा मार्ग व त्यांचे छुपे हेतू प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले. परकीयांच्या या वसाहतवादाला प्रतिकार करण्यासाठी शिवरायांनी नौदल उभारले, जलदुर्गाची बांधणी केली. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी मिठावर जकात बसवली. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष करून वसाहतवादाला प्रखर विरोध केला. चिमाजी अप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला. त्या काळातील अन्य भारतीय राजे युरोपियांपुढे माघार घेत असताना त्यांचा पराभव करणारी एकच मराठी सत्ता भारतात होती. मराठी सत्तेचे धोरण नेहमी वसाहतवाद विरोधी होते. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. 1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाराविषयीच्या धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा. उत्तर. पोर्तुगीज, डच, इंग्रज ही व्यापारी सावकाराप्रमाणे नसून त्यांना येथील प्रदेशावर राज्य स्थापन करायचे आहे. हे व्यापारी आपल्या राज्यकर्त्यांच्या मदतीनेच आपल्या प्रदेशात जम बसवतात. युरोपीय व्यापारी हट्टी व निश्चयी असल्याने एकदा मिळालेला प्रदेश ते सोडत नाहीत. म्हणून व्यापाऱ्यांशी कामापुरते संबंध ठेवावा. त्यांना जलदुर्गाजवळ जागा देऊ नये.
वाखारीसाठी त्यांना जागा देणे आवश्यकच असेल तर खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्रकिनाऱ्यालगतची जागा देऊ नये. समुद्रकिनाऱ्यापासून लांब गावाजवळ जागा द्यावी. हे व्यापारी आपला आरमार, तोफा यांच्या ताकदीवर बंदराच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात. म्हणून बंदराजवळ त्यांना जागा देऊ नये. शत्रूच्या मुलखात आपण स्वारी केल्यावर एखादा व्यापारी सापडल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना त्यांच्या जागी परत पाठवावे. त्यांच्याशी शत्रूसारखे वागू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा. उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली. अनेक धोके पत्करून स्वराज्याचा विस्तार केला. तर त्यांचे हेतू वेळीच ओळखून त्यांना प्रतिकार केला. नौदल उभारले, जलदुर्ग बांधले, परकीयांच्या वसाहतवादाला विरोध करून स्वराज्याचे सार्वभौमत्व कायम टिकवले. इंग्रजांच्या स्वराज्यातील मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यावर जकात बसवला. राज्याभिषेकासाठी आलेल्या हेन्री ऑक्सिडेन याने शिवरायांशी केलेल्या तहाने त्यांनी स्वराज्यात इंग्रजांना वखारी उघडण्यास संमती दिली. परंतु इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठ्याच्या राज्यात चालणार नाही अशी भूमिका घेतली. याच तहात जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेल्या इंग्रजांचा माल त्यास परत मिळावा ही इंग्रजांची अट त्यांनी फेटाळून लावली. जंजिऱ्याच्या सिद्धीशी तह करावा व त्यांची जहाजे बुडवू नये अशी अट शिवरायांनी अमान्य केली. स्वराज्याच्या धोरणात, कारभारात कोणाचा हस्तक्षेप शिवरायांनी कधीच सहन केला नाही. मराठ्याची सार्वभौमत्व अबाधित राखण्याची त्यांची धोरण यातून दिसून येतात. 3. भारतातील सर्वात प्रभावी असलेली मराठी सत्ता का संपुष्टात आली? उत्तर: नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे इंग्रजांना मराठ्यांच्या राज्यकारभारात प्रवेश मिळाला. रघुनाथराव यांनी पेशवेपदासाठी इंग्रजांकडे मदत मागितली व ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले. नाना फडणवीसाने इंग्रजांविरुद्ध उभ्या केलेल्या चतुःसंघातून इंग्रजांनी निजामाला फोडून आपल्या गटात घेतले. मराठ्यांनी खेडाच्या लढाईत निजामाचा पराभव केला. तरीही या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास करून त्याआधारे लॉर्ड वेलस्ली यांनी मराठ्याचा प्रभाव केला. हिंदुस्थानात इंग्रजांची सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांचा पराभव केला पाहिजे असे वॉर्न हेस्टिंग्जच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याप्रमाणे योजना आखल्या. मराठा सरदारांना एकत्र आणून मुत्सद्दीपणाने कारभार करणाऱ्या नाना फडणवीस यांचा मृत्यू झाला. दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांना एकत्र ठेवू शकला नाही. इंदोरचे होळकर व पेशवे यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे यशवंतराव होळकर यांनी पुण्यावर आक्रमण केले. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्याशी वसईचा तह केला. शिंदे होळकर यांना हा तह अमान्य होऊन 1803 साली झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठे युद्धात मराठा सरदारांचा पराभव झाला. 1817 साली झालेल्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. 1818 साली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. प्रश्न क्रमांक 5. पृष्ठ क्रमांक 29 वरील
नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारताच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर डचांच्या वसाहती कोठे होत्या? उत्तर: भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकणात वेंगुर्ला येथे व कर्नाटकात पोर्टो नोव्हो म्हणजेच परंगीपेट्टा येथे व तेगनापट्टम म्हणजेच देवनापट्टिनम येथे वखारी होत्या. 2. पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहती उभारल्या? उत्तर: पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी पुद्दुचेरी येथे वसाहत उभारली होती. 3. आग्रा आणि अलाहाबाद येथे कोणाची वखार होती? उत्तर: या वखारीचा उल्लेख नकाशात केलेला नाही. या भागावर मुघलांची सत्ता होती.